सर्वे नंबर म्हणजे गावामधल्या प्रत्येक वेगवेगळ्या शेताला किंवा जमिनीच्या तुकड्याला शासनाने दिलेला एक विशेष क्रमांक. याच क्रमांकावर त्या जमिनीची मालकी, शेती, वापर आणि महसूल नोंदी ठेवण्यात येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वे नंबर म्हणजे तुमच्या जमिनीची ओळख. प्रत्येक शेताचा स्वतःचा एक वेगळा क्रमांक असतो आणि तोच क्रमांक 7/12 नोंदवलेला असतो. बघा, ब्रिटिश काळाच्या आधी जमिनीचं मोजमाप आणि कर वसुली या व्यवस्थेमध्ये प्रत्येक शेताला स्वतंत्र क्रमांक देण्याची पद्धत नव्हती. 1818 नंतर जेव्हा ब्रिटिशांनी पश्चिम भारतावर सत्ता प्रस्थापित केली तेव्हा त्यांनी वैज्ञानिक आणि एक समान जमीन मोजणी प्रणाली सुरू केली. ही पद्धत कॅडेस्ट्रल सर्व्हे अँड रेव्हेन्यू सर्व्हे अँड सेटलमेंट म्हणून ओळखली जायची. या सर्व्हे अंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक शेताचं अचूक मोजमाप केलं गेलं. त्या शेताचे नकाशे तयार करण्यात आले आणि प्रत्येक शेताला एक स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आणि यालाच सर्वे नंबर असं नाव देण्यात आलं. हा सर्वे नंबर बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड 1879 अंतर्गत आला आणि 1860 ते 1920 या कालावधीत आजचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या भागातील सर्व गावांची मोजणी पूर्ण झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य प्रस्थापित झाल्यावर 3 वेगवेगळ्या भागांचे जमीन रेकॉर्ड एकत्र आले. बॉम्बे स्टेट, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, हैदराबाद स्टेट म्हणजे मराठवाडा आणि मध्य प्रदेश स्टेट म्हणजे विदर्भ. या प्रत्येक भागात जमीन मोजण्याची पद्धत आणि क्रमांक हे वेगवेगळे होते. म्हणून जमिनीच्या नोंदी एक समान करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 हा कायदा केला. या कायद्याने राज्यातील सर्व जमीन प्रणाली एकत्र केली आणि सर्वे नंबर ही पद्धत जमिनीची मूलभूत ओळख म्हणून कायम ठेवली.